काँग्रेसचे वर्चस्व होते। दुर्बिणीने बघितले तर भाजपचे कार्यकर्ते हुडकायला लागायचे, पण आता भाजपचे कार्यकर्ते वाढले गेले। आम्ही अनेक मासे गळाला लावले आहेत आणि सांगली जिल्हा भाजपमय केला आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले। ते आज सांगली जिल्ह्यातील सागाव येथे भाजप मेळाव्यामध्ये बोलत होते। आता प्रश्न राहिला पश्चिम महाराष्ट्राचा। एक काळ होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी प्राबल्य होतं। दुर्बिणींना शोधून सुद्धा भाजपमध्ये माणूस सापडत नव्हता। घे 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 करून आम्ही गळ्याला लावले। आमची नजर भरतीच खराब आहे। एकदा नजरात बसला रे तिथे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, नाही ना कधी ना कधी त्याला आमच्या भाज्यात आम्ही अडकवणारच। बघा संजय काका सारखा माणूस घेतलाच आमच्या जाळ्यात, पृथ्वीराज काका सारखा माणूस घेतलाच आमच्या जाळ्यात, शिवाजीराव सारखा माणूस घेतलाच आमच्या जाळ्यात। कसं भाजपचं जाळं खतरनाक आहे, तुम्ही लक्षात। चांगले चांगले माणसं आमच्या जाळ्याच्या बाहेर जाऊ देत नाही। ही माणसं खरं प्रवाहाच्या विरुद्ध लढणारी माणसं आहे। जिवंत मासा असला तर तो प्रवाहाच्या विरुद्ध धारित करत असतो। मेलेले माणसं असले तर पाण्यासंग वाहून जात असतात मेलेले मासे, अशी स्थिती आहे। आणि आता भाजप हा शक्तिशाली कार्यकर्त्यांचा पक्ष झालेला आहे। पण आता भावनेच्या आधी जाऊ नका। तुम्ही मोठे माणसं आहेत, कृषी पंडित तुमच्या गावात झाले आणि सापाशी खेळणारे तुम्ही माणसं आहेत। मला तर बिट्टू का मंत्री आते साप के नल्ले में क्यों हात घालून आहे, मला काही समजत नाही याच्यातलं। पण एक मात्र समजतं की परंपरागत त्या त्या भागातले काही सण असतात, त्या त्या भागातले काही कार्यक्रम असतात, ते करायला सरकारनं परवानगी दिलीच पाहिजे। तुमच्याकडे खेळायला सापाच्यावरती बंदी घातली, मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला वचन देतो। मुख्यमंत्री तुमच्या गावात येऊन गेले, त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या ताब्यात द्या, ही बंदी आम्ही उठवून देतो, आमचं सरकार आहे। तसेच भाजप ही शेतकऱ्यांची पार्टी आहे, टाटा बिर्लांची पार्टी नाही। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये निवडून द्या, मी तुम्हाला खात्री देतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमच्या ताब्यात द्या, तुम्हाला नागपंचमीची परवानगी मिळवून देतो, असेही दानवे म्हणाले। सांगलीहून अरुण मोडक, 7 स्टार न्यूज बेटा। काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वतीने 2 दिवसांपूर्वी भाळवणी गटातील इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्या। यामध्ये भाळवणी गण हा सर्वसाधारण खुला आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे, परंतु या अनेक इच्छुकांमुळे नेत्यांची मात्र कोणता उमेदवार द्यायचा याबाबत पंचायत झाली आहे। भाळवणी गणासाठी काँग्रेसकडून विशाल पाटील, संजय मोहिते, राधेश्याम जाधव, सयाजीराव धनवडे, जयसिंग शिंदे तर शिवसेनेतून नितीन जाधव, महेश घोरपडे, राहुल साळुंके, संजय विभूते, चंद्रकांत चव्हाण व सुहास बाबर यांची नावे चर्चेत आहेत। परंतु यातून कोणता उमेदवार द्यायचा असा पेच दोन्ही नेत्यांसमोर आहे। याबाबतचे अंतिम चित्र दिनांक 30 रोजीच्या सभापती आरक्षणानंतर स्पष्ट होणार असले तरी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज विटा। तासगाव तालुक्यातील स्नेहा ढामसे हिने जळगाव येथे झालेल्या 8व्या लहान 11 वर्षाखालील राज्यस्तरीय रॉल बॉल स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले। त्याचबरोबर संकेत आवळे याने मुंबई कल्याण येथे झालेल्या 5व्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून तालुक्याचे नाव उंचावले आहे। या दोघांचे तालुक्यातील लोक कौतुक करत आहेत। 7 महिने मी प्रॅक्टिस करते। जळगाव खाली 11 वर्षांच्या मी रोलबॉल स्पर्धेमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे। 9व्या वर्षापासून स्केटिंग करत आहे व मुंबई येथे झालेल्या अंडर-19 5व्या अंडर-19 रोलबॉल चॅम्पियनशिपमध्ये मला सुवर्ण पदक मिळालेलं आहे। स्नेहा ही 8 वर्षांची असून तिला लहानपणापासून स्केटिंगची खूप आवड होती। ती गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून तासगाव येथे स्केटिंग शिकत आहे। तिने जिद्दीने स्केटिंग करून तिने महाराष्ट्र रॉल बॉल स्केटिंग असोसिएशन कडून कांस्य पदक पटकावले आहे। तालुक्यातील संकेत आवळे हा गेल्या 7 ते 8 वर्षांपासून स्केटिंग करून त्यानेही मुंबई येथे स्पर्धेत भाग घेऊन तालुक्याला सुवर्ण पदक मिळवून देऊन राज्यात तालुक्याचे नाव उंचावले आहे। तासगावहून राजू सक्ते, 7 स्टार न्यूज विटा। मानवी विचारांना योग्य दिशा असायला हवी आणि ही दिशा दाखवण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातून केले जाते। त्यामुळे श्रमाची प्रतिष्ठा व महत्त्व वाढत असते, असे मत युवा नेते मान्य सुहास बाबर यांनी व्यक्त केले। मौजे भाळवणी तालुका खानापूर येथे
जीवन प्रबोधिनी कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कारश्रम शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन प्रबोधिनी संस्थेचे मानद सचिव प्राचार्य डॉक्टर S.C. माने म्हणाले की माणसावर अनेक संस्कार होतात, त्यापैकी एक संस्कार म्हणजे श्रमाच्या संस्काराने माणसाला माणूस म्हणून जगता येते। जीवन प्रबोधिनीच्या जवळपास 50 विद्यार्थिनींच्या माध्यमातून शाश्वत कामे करण्यावर भर देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले। माननीय सौ वैशालीताई माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। महादेव धनावडे 7 स्टार न्यूज विटा। तालुक्यातील सावर्डे तासगाव पासून 10 किलोमीटरच्या अंतरावर असणारे गाव, मात्र या गावानं गावातील लोकांना आपल्याच गावात कोण काय पिकवतो यास कृषी प्रदर्शन भरवावं असं वाटलं आणि याला 2 वर्षांपूर्वी 26 जानेवारीला आकार दिला। राजाराम बाप्पा माने या वृद्ध शेतकऱ्यानं विशेषतः महिलांसाठी याचं आयोजन केलं आणि सावर्डेच्या मातीत उभं राहिलं शेतकरी प्रयोग परिवार कृषी प्रदर्शन। राजकारण सोडून गाव एक आल्यास काय घडू शकते याचा आदर्श सावर्डेने राज्यासमोर ठेवला। त्या निमित्ताने तासगाव तालुक्यातील सावर्डे गाव राजकारण, समाजकारण, कुस्तीगिरीची भूमी व प्रयोगशील शेतकरी असणारं 6 ते 7 हजार लोकसंख्येचं गाव। इथली उच्च प्रतीची द्राक्ष साता समुद्रापार गेली। कष्टाने दगडाला पाझर फोडायला लावणारा इथला शेतकरी गटातटाच्या राजकारणात दुभंगला होता। 2 वर्षांपूर्वी ग्रामसभेत राजाराम माने या वृद्ध शेतकऱ्यानं सावर्डे गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाचं कृषी प्रदर्शन भरवण्याची संकल्पना मांडली आणि जिल्हा व तालुका स्तरावर होणाऱ्या या प्रदर्शनाला महिलांना जाता येत नाही, त्यासाठीच ही कल्पना होती। मात्र कृषी प्रदर्शन भरवणं काही सोपं काम नव्हतं, त्यासाठी मोठा खर्च मनुष्यबळ लागते। कृषी प्रदर्शन हे मोठे राजकीय मंडळी किंवा भांडवलदार भरवतात असा पूर्व इतिहास आहे। मात्र गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे प्रदर्शन भरवायचंच या जिद्दीने सारा गाव तट गट विसरून पेटून उठला। जो तो आपली जबाबदारी घेऊन काम करू लागला आणि 26 जानेवारी 2015ला सावर्डे ग्रामपंचायतीसमोर उभं राहिलं गावानं गावासाठी उभं केलेलं शेतकरी प्रयोग परिवार कृषी प्रदर्शन लोकांनी भरभरून साथ दिली। शुक्रवार 26 जानेवारीला प्रदर्शनास 2 वर्षे पूर्ण झाली। प्रदर्शनासाठी सारा गाव 15 दिवस नियोजनासाठी राबत होता। गट तट विसरून आणि 2 वर्षाच्या तुलनेत कितीतरी सरस असं प्रदर्शन यात गावातील द्राक्ष, गहू, हरभरा, शेवगा ते शेळ्या, देशी गाई, म्हशी, कुत्री, कोंबड्या यांचं प्रदर्शन, मत्स्यपालन, ट्रॅक्टर, रांगोळी, विविध औषधे कंपन्या यात सहभागी झाल्या। जुन्या ग्रामीण भागाची दैनंदिनी हा देखावा हा वैशिष्ट्यपूर्ण होता। कुठेही गडबड गोंधळ व ढिसाळ नियोजन दिसले नाही। तरुणाईचा यातला सहभाग मोलाचा होता। प्रसिद्ध द्राक्ष संशोधक S.T. सावंत, द्राक्ष बागायतदार सुभाष आवरे, कीटकनाशक शास्त्रज्ञ डॉक्टर फंतो, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांसह आजूबाजूच्या गावातील हजारो लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली व कौतुकही केले। राजकारणानं आज अनेक गावांचं वाटोळं झालं। कारभारी दमानं गाव जळाली राजकारणानं अशी सध्या अवस्था आहे। मात्र गावानं ठरवलं तर काय होऊ शकते याचा सावर्डेने राज्याला आदर्श घालून दिला। उद्घाटन करताना ज्येष्ठ शेतकरी गणपतराव माळी, दिलीप पाटील, राजाराम माने, विश्वास पाटील, स्वप्नील पाटील, प्रदीप माने, प्रियदर्शन कांबळे, संजय पाटील व इतर उपस्थित होते। मायनीहून सतीश डोंगरे, 7 स्टार न्यूज विटा। 7 PM हेल्थ ही कंपनी हेल्थच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे। तसेच ही कंपनी लोकांना आजार येण्या अगोदरच काळजी घेण्यासाठी काम करीत राहील। लवकरच ही कंपनी महाराष्ट्राबरोबर भारतातही आपल्या कामाची सुरुवात करेल असे मत 7 PM कंपनीचे संचालक गजानन अरुंदेकर यांनी 7 स्टारशी बोलताना सांगितले। नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत 7 PM हेल्थ केअर कंपनीचे संचालक गजानन अरुंदेकर सर। नमस्कार सर। नमस्कार सर, महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही हेल्थ बद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे आज 7 PM या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवत आहोत
की जेणेकरून आज पुढे जाऊन होणारे त्यांना आरोग्यविषयक जे काही प्रॉब्लेम आहेत ह्या प्रॉब्लेमपासून त्यांचा सुटकारा किंवा त्याच्यावर एक सोल्युशन काय आहे तर ते 7 PM आहे. आणि हाच मोटो घेऊन आम्ही आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 7 PM घेऊन निघालेलो आहोत. सर 7 PM हेल्थकेअरचा भविष्यातील अजेंडा काय असेल? मॅडम, आज बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्र जे आहे, आज महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे 13.5 करोड ही लोकसंख्या आहे. आम्ही 13.5 करोड पर्यंत नाही विचार करत आहोत. आम्ही 13.5 करोड पैकी फक्त 1% हे आमची विजन आहे आणि एवढ्या लोकांपर्यंत आम्हाला हा विषय घेऊन पोहोचायचा आहे. धन्यवाद सर, आपल्या यशस्वी वाटचालीबद्दल 7 स्टार एक्सप्रेस कडून खूप खूप शुभेच्छा. अग्रण धुळगाव तालुका कवठे महांकाळ येथे विवाहितेने छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या. शीतल खंडागळे वय 26, राहणार अग्रण धुळगाव असे तिचे नाव असून या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलिसात झाली आहे. याबाबत माहिती अशी की शीतल खंडागळे या विवाहितेचे माहेर आगळगाव तालुका कवठे महांकाळ आहे. शीतल यांचा विवाह 2 वर्षांपूर्वी दत्ताजी खंडागळे यांच्याबरोबर झाला. त्यांना एक लहान मुलगी आहे. दत्ताजी हा सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. शीतल हिने छताच्या पंख्याला साडीने गळफास लावल्याचे उघडकीस आले. अग्रण धुळगावचे पोलीस पाटील कुंभार यांनी विवाहितेची आत्महत्येची माहिती कवठे महांकाळ पोलिसात दिली. लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शीतल यांच्या सासरी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनास्थळी मोठी गर्दी होती. दरम्यान शीतल हिचे नातेवाईक अग्रण धुळगाव येथे जमा झाले आणि शीतल हिची आई ही मुंबई येथून आल्याशिवाय मृतदेह येथून हलवायचा नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यावेळी घटनास्थळी नातेवाईकांनी शीतलने आत्महत्या केली नसून याचा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन वळसवे, पोलीस निरीक्षक सचिन वसमळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस सचिन वसमळे करीत आहेत. कवठे महांकाळहून सनी लोंढे, 7 स्टार न्यूज, विटा. आमदार अनिल बाबर यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नागेवाडी गटात शिवसेनेला खिंडार पडले असून शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. विटा नगरपालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, रवींद्रनाथ देशमुख, वैभव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा विचारच असल्यामुळं किंवा नीतीचा असल्यामुळं त्यात आम्ही माझ्या शेकडो कार्यकर्त्यासकट जाहीर प्रवेश केला आहे. कुठलीही किंवा कुणाचीही ही पाळगता आम्ही नागेवाडी 70% गाव घेऊन आम्ही जाहीर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नागेवाडीचे सुपुत्र आज नागेवाडीचे सुपुत्र आणि नागेवाडीचे माजी सरपंच पैलवान बापूरावजी निकम यांनी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहप्रवेश केलेला आहे. त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा आम्हा काँग्रेसवासियांना अतिशय चांगला फायदा होणार आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या समाजसेवेचा किंवा राजकीय कामाच्या अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फार मोठा फायदा होणार आहे. आणि पंचायत समितीसाठी आम्हाला जो नागेवाडी गट थोडासा अवघड जाणार होता तो आता अवघड जाणार नाही. इतर सगळे गट आम्हाला चांगले होते किंवा मला चांगले आहेत. आता नागेवाडी गटातसुद्धा त्यांच्या प्रवेशामुळं आम्ही निवडणूक जिंकणार आहोत आणि पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा निश्चितपणे फडकवणार आहोत. आम्ही परत एकदा त्या बापूरावजी निकम यांचं स्वागत केलेलं आहे. नागेवाडी गटातील पैलवान बापूराव निकम, संपतराव यादव, भरत यादव, सुशील कुमार निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. विटा येथील बळवंत महाविद्यालयात महात्मा गांधी निमित्त ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद, महाराष्ट्रातील पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर 1 दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंके व सर्व दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते. सर्व विषयाचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. सर्व विषयाची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मगाशी मी सांगत होतो तटस्थतेची भावना जी आहे ती तटस्थतेची भावना समाजामध्ये केली पाहिजे आणि जोपर्यंत जात नाही
तोपर्यंत तुम्हाला पत्रकार म्हणून घेता येणार नाही. किंवा पत्रकारितेचं शिक्षण जे तुमच्याकडे कोणी घेत असतील त्यांना सुद्धा त्याचा अर्थ खरा कळला नाही. तर किमान आर्ट्स फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत, शेवटी ती कला आहे, ती कला शाखा आहे. त्या ज्या 64 कला आहेत त्यातली एक 65 कला प्रत्येकाकडे असली पाहिजे. ती म्हणजे तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हणता आलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत आणि वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस हे तुमच्याकडे आलं पाहिजे. ते त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. कराड विजापूर महामार्गावर कडेपूर येथे भरधाव वेगाने असणाऱ्या टेम्पोने मुलीला चिरडले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको करण्यात आले. या घटनेची लवकरात लवकर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून रास्ता रोको करतेवेळी करण्यात आली. कडेपूर या ठिकाणी आपल्या मागासवर्गीय समाजाच्या शेजारी मेन रोडवर विटा कराड रोडवर सकाळी साधारण 8च्या दरम्यान लहान मुलींना भरधाव टेम्पोनं चिरडलेला आहे. आणि हा सर्व प्रकार जो घडला आहे तो PWच्या गलथान कारभारामुळे घडलेला आहे. एक तर रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना त्या रस्त्याच्या सुरक्षिततेची काळजी PWनं घेणं गरजेचं होतं. या ठिकाणी स्पीड ब्रेकर एक मोठं गाव आहे, मोठी लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी गावाच्या दोन्ही बाजूला एक सुरक्षितता म्हणून स्पीड ब्रेकर या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आणि या संदर्भात PW कार्यालय कडेगावच्या कार्यालयाकडं संबंधित ग्रामपंचायतनं आणि संबंधित या ठिकाणच्या प्रमुख नेते मंडळींनी पत्रव्यवहार करून या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी केली होती. कारण या अगोदरही असे छोटे मोठे अपघात बरेच झालेले आहेत. त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. आणि एवढं गांभीर्य या ठिकाणी असताना या PWच्या कार्यालयाने या गोष्टीचं कोणतंही भान या ठिकाणी ठेवलेलं नाही, गांभीर्य ठेवलेलं नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आजची जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली. एक लहान मुले या ठिकाणी दुकानात आलेले असताना एक भरधाव टेम्पोनं त्यांना त्या ठिकाणी चिरडले. एक मुलगी त्या ठिकाणी एक्सपायर झाली. एक मुलगी अत्यंत गंभीर स्वरूपात हॉस्पिटलमध्ये जखमी आहे. परंतु या ठिकाणी आज सकाळ 8 वाजल्यापासून 4 वाजले तरी PWचं कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी या ठिकाणी आला नाही आणि या प्रकाराचं त्यांनी गांभीर्य जाणून घेतलेलं नाही. तर आमची मागणी या ठिकाणी एवढी आहे की जर PW खात्याला या गोष्टीचा जर काय गांभीर्य नसेल तर या ठिकाणी जी आज घटना घडली त्या घटनेचा गुन्हा जो काय मृत्यूस कारणीभूत जे आहेत त्याचा गुन्हा त्या PW कार्यालयावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची प्रमुख या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मागणी करीत आहोत. आणि या सर्व प्रकाराला पूर्णपणे जबाबदार आहे ते PW कार्यालय आहे. त्यामुळं आम्ही जोपर्यंत या घटनेची जबाबदारी PW कार्यालय घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी जी काही दुर्दैवी घटनेमध्ये ज्या बालिकेचा मृत्यू झाला आहे त्यांचं या ठिकाणी जी काही प्रेत आहे, शेव आहे ते आम्ही ताब्यात घेणार नाही. त्यामुळे PWनं याचं गांभीर्य घ्यावं आणि या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून या रस्त्यावरून आम्ही उठणार नाही. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. उद्या पुन्हा भेटू याच वेळी नवीन व ताज्या घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.